नंतर सांगा. आता तुम्हाला आपल्या घरामध्ये सुख शांतीसाठी सहज मात्र आपल्याला करता येतील अशी विधी मात्र तुम्हाला सांगणार. हरिओम बोला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्यावरती ना तर बहुतेक बऱ्याच जणांचे ऋणी आपल्यावरती. ऋषी ऋणी, पितरांचे ऋणी, देवाचे ऋणी, भूतांची पण ऋणी आपल्यावरती. भूताची पण ऋणी बघ, भूत प्रेत पिशाची यांची पण, टाणाटोणा यांची पण ऋणी आपल्यावरती. भाषा समजली ना आमची. ऋण म्हणजे त्यांची पण उपकार. का त्यांनी आपल्याला त्रास दिला नसतं तर देवाकडे आलोही नसतो. त्यांची ऋणाचे काय, हेच आपल्या पदरात पडेल काय. म्हणून मात्र आपल्या घरा परिवारामध्ये दररोज आपल्याकडून पंचबळी म्हणजे 5 प्रकारचे बळी दिल्या गेले पाहिजे. बळी म्हणजे काही कोंबडं बकरं नाही. बळी म्हणजे काही कोंबडं बकरं नाही. तर त्याच्यामध्ये गोमात्याला गोघास देणं हा मात्र पंचबळी. गोमात्याला गोघास देणं. त्यानंतर कुत्र्याला भाकर टाकणं हा एक पंचबळीमध्येच. आणि कावळ्याला वरती छतावरती भाकर ठेवणं एक पंचबळी. आणि देवी देवतांना नैवेद्य ठेवणं, त्याला किडे माकोडे लागतील हा एक बळी. त्यानंतर मुंग्यांना साखर टाकणं हा एक बळी. हे सहज मात्र आपल्याकडून होईल. याला काही खर्च करण्याची काही गरज, पण ती एवढंच करून पहा. घर बदलण्यापेक्षा, गाव बदलण्यापेक्षा, तालुका बदलण्यापेक्षा, जिल्हा बदलण्यापेक्षा, राष्ट्र बदलण्यापेक्षा आणि तुम्ही बदलण्यापेक्षा तुमच्या हातचा विचार बदला. निश्चित मात्र तुमच्यात परमेश्वराने काय ठेवले ते तुम्हाला सापडेल. आणि आपल्याकडून प्रत्येकाकडून पूर्वी मात्र लग्न झाल्यानंतर लग्न मंडपामध्ये ना हवन पूजा होत होते. आता आयुष्य काढायला लागून जातं तरी हवन पूजा होत नाही. होम पूजा अग्नीच्या साह्याने मात्र संसाराची सुरुवात होत होती. एखाद्याचा मंडप पेटून गेला असेल त्याच्यामुळे ते बंद पडला असेल. मंडपमध्ये होमकुंड करत होते. परंतु आपल्याकडून सहज नित्यक्रमामध्ये पंचमहायज्ञ गौरीच्या खांडावरती मात्र थोडंसं तूप टाकणं आणि तो धुवा म्हणतात आपल्या घरामध्ये, याला देवयज्ञ म्हणते. गौरीच्या खांडावरती तूप टाकून दररोज मात्र गोमातेला गोघास देणं याला ऋषी यज्ञ म्हणते. कावळ्याला दुपारी 12 वाजता किंवा मात्र जेवणाच्या टायमाला घास देणं याला पितृयज्ञ म्हणते. काय सांगितलं तर दररोज मात्र अग्नीवरती तूप टाकून आपल्या घरामध्ये धुवा करणं याला देवयज्ञ म्हणतात. दररोज मात्र गोमात्याला गोघास देणं याला ऋषी यज्ञ म्हणतात. ऋषीचे ऋणी, देवाचे ऋणी आपल्यावरती. कावळ्याला वरती भाकर ठेवणं त्याला पितृयज्ञ म्हणतात. आणि दररोज कुठल्या तरी एका जीवाला संतुष्ट करणं, मनुष्याला तो कोणाला चॉकलेट, बिस्किट, गोळी वगैरे देऊन किंवा साखर देणं, त्याने वाह म्हणलं पाहिजे, त्याला मनुष्य यज्ञ म्हणते. आणि भूतयज्ञ ही जी आपण अशा पद्धतीनं टाणाटोणा करते, कवटळ भूत प्रेत पिशाची जी पाहतो ना आपण, आपल्याला त्रास होतो. शेतीत उत्पन्न नाही, मोटर जोडून जाणं, गाडी बिघडून जाणं, शारीरिक स्वास्थ्य बिघडणं, घरामध्ये वादविवाद होणं, ह्या ज्या गोष्टी घडत असेल ना, तुम्ही भूतयज्ञ करा. भूतयज्ञ करा. भूतयज्ञ म्हणजे मुंग्यांना साखर टाकणं याला म्हणते भूतयज्ञ. सहजरित्या तुम्ही करून पहा, काय अनुभव येतो. म्हणून मात्र याच्यामध्ये असं जर तुम्ही केलं ना, शत्रू तुमचे मित्र होतील. सगळे ऋणातून तुम्ही मात्र सगळ्यांच्या उपकारातून तुम्ही मुक्त व्हाल. या पद्धतीनं आता दुसरी गोष्ट मात्र सकाळी रात्री झोपताना मात्र पूर्वेकडे डोकं करा, पश्चिमेकडे पाय करून झोपा. तुम्ही आग्नेय कोपऱ्याकडे झोपले तरी झोप येणार नाही, ईशान्य कोपऱ्याकडे झोपले तरी झोप येणार नाही, पश्चिमचा
जो कोपऱ्यात तिकडे झोपा. पती पत्नीने निवृत्त कोपऱ्याकडे झोपा. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी वायू कोपऱ्याकडे झोपा. या पद्धतीनं मात्र घरामध्येच आणि 1.5 तास पहिले उठा. पण काय सांगितलं, सासूरवाडीला जर गेले तर दक्षिणेकडे डोकं करून झोपा. सासूरवाडीला गेले तर तुम्ही म्हणा का मग बा आता इथं जर समजा ती परिवारातलं असलं तर मग आवड कार्यक्रम होईल. पण मग सांगतो तुम्हाला नंतर. पण घर जावंही असलं तर मग आपला तोच कार्यक्रम राहू द्या. 2-3 दिवस पाहुणे गेले तर दक्षिणेकडे डोकं करून झोपा. घर जावे असले की मग आपलं डोकं करून झोपतात. तर या पद्धतीनं आता याच्यामध्ये जसं आपण स्वच्छता करतो 3 वेळेस पाणी घेणं, पिणं, हात धुणं, गुळणा करणं. म्हणजे का गुळणा करतो आपण? काही मात्र आम्ही लहानपणात तसं करायचो. पाहुणं गेलं म्हणजे मग पाणी पिऊन पिचकरी मारायला लागते ना. पिचकरी मार पण का आपण इथं काय बोलतो तिथं काय बोलतो त्याच्याकरता पाणी पिल्यानंतर गुळणा करायचा असतो. तो जो थुका असतो ती जी लाळ असते जर कुठं काही बोलून तसंच जर आपण गिळलं गेलं तर तशीच बुद्धी होती. म्हणून मात्र त्याच्याकरता गुळणा करणं पण पिचकरी मारणं नाही. डाव्या बाजूला मोकळ सोडून देणे. अशा पद्धतीनं आपण करायचं. त्यानंतर आपण लॅट्रिनला लघवीला जर गेलो समजा तर चुकूनसुद्धा पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे तोंड करून बसायचं नाही. चुकूनसुद्धा याने मात्र गुप्त अंगाचे त्रास होत असतात, आजार. ते डॉक्टरला आईवडिलाला पण सांगू शकत नाही आपण. म्हणून याच्याकरता सूर्यनारायण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत उत्तरेकडे तोंड करून बसायचं. आणि सूर्यनारायण मावळल्यानंतर रात्रीच्या वेळेस दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. तुमच्याकडून काही गोष्टी ह्या चुकतात ना म्हणून मात्र बऱ्याच ठिकाणी मात्र भांडे असे पूर्व पश्चिमच असते. चुकूनसुद्धा पूर्वेकडं सूर्यनारायण आहे, पश्चिमेकडे चंद्रदेवी, या दोन्ही दिशेकडे तोंड करून बसायचं नाही. या पद्धतीनं आणि एक आपल्यामध्येच मतल्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश आपल्यामध्येच. आपण कोणाचंच मतभेद करायचं नाही. आपण मतभेद केला ना तर तिथं मात्र आपलं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. इथून वर भगवान शिवप्रभू हे सगळे डोळे, कान, नाक, लोक हे भगवान शिवप्रभू. गळ्यापासून तर कमरापर्यंत भगवान महाविष्णूचं स्थान. याच्यातही पुन्हा हृदयामध्ये शंकर आहे. कमरापासूनचा खालचा भाग येतो तो ब्रह्मदेवाचा. म्हणून जेवणाच्या वेळेस मात्र पाणी पितात. ब्राह्मण गुरुजी जसे हातावरती पाणी देऊन मग ते ओम केशवाय स्वा, ओम नारायण स्वा, माधवाय स्वा म्हणा असंच म्हणून मतभेद करत नाही ते. म्हणून आपण सुद्धा 3 वेळेस पाणी प्यायचं. एखाद्या दिवस मात्र 3 घास खायचे. ओम केशवाय स्वा, ओम नारायण स्वा, माधवाय स्वा. हात धुताना नाही मात्र ओम ऋषिकेशाय नमः असं म्हणे. एखादी गाडी 4 तास उभी राहिली ना 4 तासाच्या नंतर गाडीला शेल मारायच्या टायमाला ताण असो अथवा नसो 3 घोट पाणी पिऊन गाडीला शेल मारा. निश्चित मात्र तुम्हाला लाभदायक होईल. म्हणून अशा पद्धतीनं हे सगळं. आणि आपल्याकडं दररोज आता जसं विधीमध्ये घेतो आपण दररोज मात्र आपण संकल्प करा. जसं आपण विधीच्या टायमाला म्हणतो ना शिरवाडे क्षेत्रे, तशाच पद्धतीनं तुम्हाला संकल्प माहिती नाही. गुरुजी सांगतात म्हणून आपण त्यांच्या पाठीमागं म्हणतो. पण निदान मात्र वार तर माहिती असेल का नाही. आज मात्र रविवारी असं म्हणून तुम्ही घराच्या बाहेर पडा. निश्चित मात्र तुमचं ते कार्य सिद्ध होईल. आयन मात्र जे आयन असतं 6 महिन्याचं असतं. संवत्सर मात्र 12 महिन्याचं असतं. आता विश्व वसू नाम संवत्सर आहे. आयन उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला ऋतू ग्रीष्म आहे, महिना जे तुम्हाला जमन ते फक्त म्हणून नमस्कार करून घराच्या बाहेर पाऊल टाका. बस झाला संकल्प. किंवा विधी पूजाच्या अगोदर मात्र अशा पद्धतीनं म्हणत जा. वार तिथी माहिती असली तर तिथी या पद्धतीनं. नंतर दुसरी गोष्ट आपण जेव्हा दात